Hello everyone, I am Thakre sir and welcome to my channel English with Thakre sir. So friends, today we are going to learn English workshop of the lesson 1.4 The Story of Tea. Okay, so before that I request to you, if you haven't subscribed my channel, please subscribe it and hit the bell icon so that you will get the notification whenever I will upload new video. Okay, so let's start. The first workshop is list all the names of geographical places mentioned in the passage. Okay, list all the names of geographical places म्हणजेच भौगोलिक स्थळांची काय करा, यादी करा, त्यांच्या नावांची यादी करा. कोणत्या तर मेन्शन इन द पॅसेज, की ज्यांचा पॅसेजमध्ये काय झालेला आहे, उल्लेख झालेला आहे, अशा भौगोलिक स्थळांची आपल्याला यादी बनवायची आहे. ओके, सो तर चला आपण बनवूया. तर पहिलं भौगोलिक स्थळ फर्स्ट इज आसाम. द फर्स्ट इज आसाम. नेक्स्ट इज चायना. नेक्स्ट इज चायना. अँड थर्ड इज कंबोड. कंबोड. ओके, सो दार्जिलिंग. दार्जिलिंग. ओके, डबल ई then Li, Darjeeling. Nilgiri. Nilgiris. Okay, this is the I, Nilgiris. And Brahmaputra Valley. Brahmaputra Valley. Okay, so these are the geographical places. Okay, is it okay? Now next, make a smaller words using the letters in the given words, at least 5 words. Make a smaller words म्हणजे छोटे छोटे वर्ड्स बनवा. कसे तर यूजिंग द लेटर्स इन द गिवन वर्ड्स, म्हणजे दिलेले जे वर्ड्स आहेत त्याच्यामधले लेटर्स जे आहे, लेटर्स म्हणजे अक्षरे, अक्षरांचा उपयोग करून आपल्याला छोटे छोटे वर्ड्स बनवायचे आहे. तर आपल्याला जे अक्षरे घ्यायचे आहेत ते फक्त ह्या वर्ड्समधलेच असले पाहिजेत. आणि ॲटलिस्ट 5 वर्ड्स इच, आणि प्रत्येक शब्दापासून कमीत कमी किती 5 वर्ड्स तयार करायची आहेत. तर बघा, सर्वप्रथम आहे ॲक्च्युअली. आता ॲक्च्युअलीपासून आपण छोटे छोटे 5 वर्ड्स बनवूया. सगळ्यात पहिले आहे ॲक्ट. काय आहे? ॲक्ट. ठीक आहे. दुसरं बनवूया ॲट. AT, ॲट. नंतर आल, ALL, आल. त्यानंतर टाल. ओके, TALL, टाल. देन काल. देन अलाय. अलाय म्हणजे सहयोगी. ओके, तर सगळ्यात पहिले ॲक्ट, ॲट, आल, टाल, काल अँड अलाय. ओके, नाव नेक्स्ट रिफ्रेशिंग. आता रिफ्रेशिंगपासून 5 वर्ड्स बनवायचे आपल्याला. तर सगळ्यात पहिले आहे फ्रेश. आपण काय बनवू? फ्रेश. FRESH, फ्रेश. then in, then ring, RING, ring. then sing, SING, sing. and find. Okay, so these 5 words from the refreshing: fresh, in, ring, sing and find. Okay, so now next immediately. immediately म्हणजे ताबडतोब. आता बघा, इमिडिएटलीपासून सगळ्यात पहिलं आहे डायल. DIAL. नेक्स्ट वन इज आपण एट. ATE, ॲट. देन डाय. DIE, डाय. देन मॅट. MAT, मॅट. देन डेट. DAT, डेट. ओके, सो दीज आर द 5 वर्ड्स फ्रॉम द इमिडिएटली. नाव नेक्स्ट इन्व्हेस्टिगेशन. इन्व्हेस्टिगेशनपासून बनवूया आपण. सर्वप्रथम इन्व्हेस्ट. कोणतं बनवूया? इन्व्हेस्ट. ओके, इन्व्हेस्ट. देन इन, ऑन, ॲट, वेस्ट. ओके, सो दीज आर द 5 वर्ड्स फ्रॉम द इन्व्हेस्टिगेशन. नाव नेक्स्ट मेडिटेशन. मेडिटेशन पासून बनवूया मी. ME, मी. इट, ॲट,
on, edit. Okay, edit. These are the 5 words from the meditation. Now next, enjoyable, enjoy, ENJOY, enjoy. Then able, ABLE, able. Then JOY, joy. Then noble, NOBLE, noble. Okay, so these words from the enjoyable. Now next, loneliness. लोनलीनेस म्हणजे माहिती आहे तुम्हाला, एकटेपणा. तर सगळ्यात पहिलं बघा, लोन, LONE, लोन. लोन म्हणजे कर्ज, माहिती आहे तुम्हाला. वन, ONE, वन. ऑन, ON, LINE, line. And last one is in. Okay, these 5 words from the loneliness. Now next, friendship, friend. पहिलं कोणतं आहे? फ्रेंड, FRIEND, friend. Okay, so then sheep, sheep. Okay, then end. Okay, fright. Okay, and then find. Okay, so these 5 words from the friendship. Is it okay? Now next, from the passage, copy correctly any 3 sentences the beginning with how. Beginning with how. From the passage म्हणजे पॅसेज मधून कॉपी करेक्टली म्हणजे कॉपी करा. एनी 3 सेंटेन्सेस, कोणतेही 3 वाक्य दॅट बिगिन विथ हाऊ, की ज्याची सुरुवात कशाने असली पाहिजे? हाऊ. म्हणजे हाऊनी सुरुवात असणारी आपल्याला पॅसेजमधले कोणतेही 3 वाक्ये शोधून लिहायची आहेत. तर आपल्याला पॅसेजमध्ये जावं लागेल मित्रांनो. आता तुम्ही पॅसेजमध्ये जाऊन लिहू शकता, परंतु मी तुम्हाला इथं डायरेक्टली आन्सर लिहून देत आहे. तर पहिलं बघा, हाऊ डीड द टी फर्स्ट कम टू इंडिया. हाऊ डीड, ओके, हाऊ डीड टी, हाऊ डीड टी फर्स्ट, FIRST, फर्स्ट कम to India. Okay, come to India. Okay, so next one is, how did this magical beverage get its name? How did this magical beverage get its name. म्हणजे ह्या जादुई पेयाला त्याचं नाव कसं मिळालं. ओके, अँड हाऊ डिड टी फर्स्ट कम टू इंडिया, आणि भारतामध्ये चहा सर्वप्रथम कसा आला. आता 2 झाले, आपण तिसरा बघूया. मी थोडं इथं तुम्हाला दिसण्यासाठी वर लिहितो बघा. थर्ड, so how and when did people, how and when did people, okay, first, FIRST, first begin to drink, okay, to drink tea. म्हणजे हाऊ अँड व्हेन डिड पीपल फर्स्ट बिगिन टू ड्रिंक टी, म्हणजे कधी आणि केव्हा सर्वप्रथम म्हणजे लोकांनी चहा प्यायला सुरुवात केली. तर अशा प्रकारचे 3 वाक्ये आपल्याला पॅसेजमधून लिहून काढायची आहे, की ज्यांची सुरुवात कशाने झालेली आहे? हाऊनी. कशाने? हाऊनी. ओके, तर ज्यांची सुरुवात हाऊनी झालेली आहे असे 3 वाक्ये. ओके, नाउ नेक्स्ट, फाइंड द मीनिंग ऑफ द फॉलोइंग फ्रॉम गुड डिक्शनरी. आता एका डिक्शनरीमधून आपल्याला ह्या शब्दांचे मीनिंग्स आपल्याला फाइंड आउट करायचे आहे. तर सगळ्यात पहिले आपल्याला डिक्शनरीमध्ये जावं लागेल. ओके, तर चला आपण सगळ्यात पहिले डिक्शनरीमध्ये जाऊया. सर्वप्रथम आपल्याला याला सिलेक्ट करावं लागेल. ओके, आणि सिलेक्ट केल्यानंतर आपण याला डिक्शनरीमध्ये जाऊ. तर फ्युजन सगळ्यात पहिले कोणतं आहे? फ्युजन. ओके, फ्युजन.
then coffee, and then go to dictionary. Okay, go to dictionary. So here फ्युजन मीन्स ओतणे. आता ओतणे, फ्युजन म्हणजे ओतणे, आपण त्याला पोर सुद्धा म्हणतो. त्याचा डिटेलमध्ये जर बघितलं तर बघा तर याचे पर्यायी अल्टरनेटिव्ज काय आहेत बघा. तर पोर, इन्फ्युजन, एमटी आहे की नाही. पोर म्हणजे ओतणे, वर्षाव करणे. इन्फ्युजन म्हणजे ओतणे, मनात भरणे, अर्क उतरवणे. टू कॉस्ट, टू पोर आहे की नाही. तर इत्यादी याचे वर्ड्स आपण लिहू शकतो. ओके, नेक्स्ट बघा याचे. ओके, नाउ नेक्स्ट रेस्टोरेटिव. ओके, कॉपी, देन गो टू डिक्शनरी. पुनर्संचयित. रेस्टोरेटिव्ह म्हणजे काय होते? पुनर्संचयित. पुनर्संचयित बघा, आरोग्य पुन्हा प्राप्त करून देणारा रेस्टोरेटिव्ह आहे की नाही. रेस्टोरेटिव्ह याला हा ॲडजेक्टिव्ह आहे. हा काय आहे? ॲडजेक्टिव्ह आहे. हॅविंग द ॲबिलिटी टू रिस्टोर हेल्थ, स्ट्रेंथ ऑर अ फिलिंग ऑफ वेल बिईंग. ओके, सो द रेस्टोरेटिव्ह पॉवर ऑफ लॉंग वॉक्स. सो दिस इज द मिनिंग ऑफ restorative. Now next inscription. Okay, inscription. शिलालेख. इन्स्क्रिप्शन म्हणजे शिलालेख. आता याचे पर्यायी शब्द आपण बघूया. ओके, तर हा नाऊन आहे. हा कोणता आहे? नाऊन आहे. बघा याचे सिनोनिम्स आहेत. डेडिकेशन, ॲड्रेस, मेसेज, सिग्नेचर, ऑटोग्राफ, इनग्रेविंग, वर्डिंग, रायटिंग, लेटरिंग एटसेट्रा. ओके, तर हे त्याचे सिनोनाइम झाले. तुम्ही याच्यापैकी आपल्या नोटबुकात लिहू शकता किती पण. ओके, नाव नेक्स्ट रॅडिकल्स. ओके, रॅडिकल्स, देन गो टू डिक्शनरी. रॅडिकल्स म्हणजे पेशी समूह. चला आपण याचं डिटेल मिनिंग बघूया. तर बघा याचे सिनोनिम्स आहेत. रिव्होल्युशनरी, प्रोग्रेसिव्ह, रिफॉर्मर, रिव्हिजनिस्ट, लेफ्टिस्ट, लेफ्ट विंगर, सोशलिस्ट, मिलिटंट, झिओलॉट एटसेट्रा आहे ना. तर हे त्याचे काय सिनोनिम्स आहेत, समानार्थी शब्द आहेत. याच्यापैकी तुम्ही कोणताही 4-5 त्याचे समानार्थी शब्द लिहू शकता. ओके, आणि हा नाऊन आहे. ओके, त्याची शब्दाची जात कोणती आहे? नाऊन. ओके, नाव नेक्स्ट आहे कोनायसियर्स. कोनायसियर्स. ओके, तर कोनायसियर्स मीन्स काय? तर चला बघूया. कोनायसियर्स मीन्स बघा याचं सिनोनिम्स आहे. कोनायसियर्स म्हणजे ॲन एक्सपर्ट जज इन मॅटर ऑफ टेस्ट. मॅटर ऑफ टेस्ट. ओके, सो इथं एक्सपर्ट जज, ऑथॉरिटी, स्पेशलिस्ट, ऑर्बिटर ऑफ टेस्ट, पंडित, सावंत म्हणजे आपण एकंदरीत म्हणू की ज्याला चवीबद्दल खूप नॉलेज असतो त्याला वगैरे आपण मराठीमध्ये म्हणू शकतो. वन ऑफ द कॉग्निसेंटी, ॲस्थेट, गव्हर्मेंट, इफिक्युअर, गॅस्ट्रोमोट, बप मॅवेन. सो याच्यापैकी तुम्ही कोणते पण लिहू शकता. ओके, आय होप यू अंडरस्टूड इट. नाव नेक्स्ट ओके, सो नाव नेक्स्ट लिस्ट द वर्ड्स रिलेटेड टू. आता रिलेटेड टू म्हणजे ह्याच वर्ड्सशी संबंधित आपल्याला शब्द लिहायचे आहेत. कुठून? तर पॅसेजमधून. ओके, आपल्याला लँग्वेज स्टडीमध्ये अशा प्रकारचे प्रश्न विचारले जाते. लिस्ट द वर्ड्स रिलेटेड टू. आता ॲग्रिकल्चर. ॲग्रिकल्चर म्हणजे शेती, कृषी म्हणतो ज्याला. तर कृषीशी रिलेटेड असणारे वर्ड्स पॅसेजमध्ये कोणकोणते दिलेले आहेत? तर ते आपल्याला शोधून या ठिकाणी लिहावं लागेल. केमिस्ट्री. आता केमिस्ट्रीशी रिलेटेड वर्ड्स कोणतं आहे की नाही? रसायनशास्त्राशी रिलेटेड असणारे वर्ड्स आपल्याला पॅसेजमधून शोधावं लागेल. म्हणजेच पुन्हा आपल्याला पॅसेज रेफर करावं लागेल. म्हणजे बघा ह्या ॲक्टिव्हिटीज असे आहेत मित्रांनो की आपल्याला पुन्हा पॅसेजचा अभ्यास करायला लावतात. म्हणजे जर ह्या ॲक्टिव्हिटीज तुम्ही इमानदारीने जर केले तर कदाचित त्या पाठामधलं संपूर्ण
मर्म, त्या पाठाचा संपूर्ण मर्म, त्या पाठामध्ये असणाऱ्या बारीक सारीक गोष्टी तुमच्या लक्षात येतील आणि तुमच्याला परीक्षेमध्ये कोणत्याही प्रकारचा जरी प्रश्न विचारला तर तुम्ही सहज सोडवू शकता. तर याच्यासाठी आपल्याला ॲक्टिव्हिटी स्वतः करणे गरजेचं आहे. तर बघा, ॲग्रिकल्चरशी संबंधित शब्द कोणते आहेत, तर चला आपण बघूया. त्या ठिकाणी ॲग्रिकल्चर म्हणजे शेतीशी संबंधित, तर आपण लिहूया लिव्ज. मी या ठिकाणी लिहितो LEAVES, ठीक आहे. लिव्ज. शूट, आता शूट म्हणजे काय माहीत आहे तुम्हाला? शूट्स म्हणजे ते कोंब म्हणतो आपण ज्याला. प्लॅन्ट, ठीक आहे. ट्रॉपिकल, ट्रॉपिकल आणि सबट्रॉपिकल माहीत आहे तुम्हाला. क्लायमेट, ओके, क्लायमेट है ना. सॉईल, सॉईल है ना, माती, ही सुद्धा ॲग्रिकल्चरशी संबंधित आहे. म्हणजे लीव्ज, शूट्स, प्लॅन्ट्स, ट्रॉपिकल, सबट्रॉपिकल, क्लायमेट अँड सॉईल हे काय कशाशी रिलेटेड झाले, तर हे कशाशी, तर आपल्या ॲग्रिकल्चर म्हणजे शेतीशी कृषीशी रिलेटेड वर्ड झाले. आता तुम्हाला नोटबुक्समध्ये लिहित असताना तुम्ही याच्यावर बऱ्यापैकी एक डायग्राम काढा. त्या डायग्राममध्ये ॲग्रिकल्चर लिहा मधामध्ये आणि किंवा फ्लो चार्ट किंवा फ्ली चार्टसुद्धा बनवू शकता आणि त्याचे रिलेटेड वर्ड्स तुम्हाला लिहायची आहेत. त्यानंतर आहे केमिस्ट्री. आता केमिस्ट्री फ्रॉम द पॅसेज, आता पॅसेजमधूनच शोधायचे आहेत तुम्हाला. आता पॅसेजमधून केमिस्ट्रीशी रिलेटेड वर्ड्स कोणते आहेत, तर जसं आपण बघितलं होतं ॲसिडिक सॉईल आहे ना. आता ॲसिडिक हा वर्ड कसा आहे, केमिस्ट्रीशी रिलेटेड आहे ना. मग ॲसिडिक, ठीक आहे. आता बघा इथं ॲसिडिक, ओके सॉरी, ॲसिडिक, ओके, ॲसिडिक. ॲरोमा, हे सगळे कशाशी रिलेटेड आहेत, केमिस्ट्रीशी. फ्लेवर है ना, फ्लेवर. टेस्ट है ना, टेस्टसुद्धा इथं दिसणार नाही तुम्हाला, मी इकडे लिहितो, ओके, टेस्ट, ओके. देन फ्री रॅडिकल्स, ओके, फ्री रॅडिकल्स है ना, मुक्त मूलके ज्याला आपण म्हणतो, रॅडिकल, ओके. अँड लास्ट वन इज अँटीऑक्सिडंट, ओके. मी इथं वर लिहितो बघा तुम्हाला दिसण्यासाठी, अँटीऑक्सिडंट, अँटीऑक्सिडंट, ओके. सो अँटीऑक्सिडंट. तर इत्यादी हे कशाशी रिलेटेड आहेत, कशाशी, तर हे केमिस्ट्रीशी रिलेटेड वर्ड्स आहेत. तर तुम्ही हे नोटबुकमध्ये लिहू शकता. ओके, नाव नेक्स्ट, कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्स विथ द हेल्प ऑफ द पॅसेज. आता बघा, पॅसेजची मदत घेऊन आपल्याला हे जे सेंटेन्सेस आहेत हे कंप्लीट करायचे आहेत. तर पहिलं बघा, कॅमेलिया सिनेन्सिस इज ॲन एव्हरग्रीन प्लॅन्ट दॅट ग्रोज इन. आपण पॅसेजमध्ये बघितलं की जी कॅमेलिया सिनेन्सिस ही जी वनस्पती आहे ही सदाहरित वनस्पती आहे अँड ही ग्रोज इन, आणि ती कुठं वाढते, तर ट्रॉपिकल अँड सब ट्रॉपिकल क्लायमेट आहे ना. तुम्ही पॅसेजमध्ये जाऊन ही ओळ कंप्लीट करू शकता. तर मी इथं लिहितो बघा, ट्रॉपिकल अँड सब ट्रॉपिकल. आता तुम्ही इथं लिहून घ्या, ठीक आहे. द टीज वी बाय आर युजली क्लासिफाय अकॉर्डिंग टू, जो आपण चहा विकत घेतो त्या चहाला क्लासिफाय, त्याची गटवारी केलेली आहे. अकॉर्डिंग टू कशानुसार त्याची गटवारी केलेली आहे, तर त्यांच्या पानाच्या साईजनुसार आपण शिकलेलं आहे. देअर लीफ साईज, म्हणून इथं काय लिहू आपण, देअर लीफ साईज, येस, लीफ साईज, ओके. देन इन मेनी कंट्रीज अराउंड द वर्ल्ड टी ड्रिंकिंग इज ॲन, म्हणजे खूप साऱ्या देशांमध्ये संपूर्ण जगामध्ये टी ड्रिंकिंग इज ॲन म्हणजे चहा का म्हणून पितात, तर ॲज ॲन इम्पॉर्टंट सोशियल ॲकेजन. कुठं पितात तर चहा संपूर्ण जगामध्ये ॲन इम्पॉर्टंट सोशियल ऑकेजन म्हणजे महत्त्वाच्या सामाजिक समारंभामध्ये. इम्पॉर्टंट लिहित नाही मित्रांनो, इम्पॉर्टंट
social occasion. Okay, SION प्रॉब्लेम. ठीक आहे. अँड नेक्स्ट वन इज अँड लास्ट, आवर बॉडी प्रोड्युसेस केमिकल कार्ड. आपली जी बॉडी प्रोड्यूस करते त्या केमिकलला काय म्हणतात, तर फ्री रॅडिकल्स. काय म्हणतात, फ्री रॅडिकल्स. ओके, फ्री रॅडिकल्स. अँड लास्ट, प्रिपेअर अ फ्लो चार्ट टू शो द ग्रोथ अँड जर्नी ऑफ टी फ्रॉम द प्लांटेशन टू अवर होम. यूज इन्फॉर्मेशन फ्रॉम द लेशन. म्हणजे प्रिपेअर फ्लो चार्ट, हा जो फ्लो चार्ट आहे हा प्रिपेअर करा टू शो द ग्रोथ अँड जर्नी ऑफ टी. म्हणजे काय शो करा याच्यामध्ये, तर टीची ग्रोथ म्हणजे त्याची वाढ आणि त्याची जर्नी, प्रवास कुठून, फ्रॉम द प्लांटेशन टू होम्स. म्हणजे प्लांटेशनमधून जेव्हा त्याचं म्हणजे उत्पादन होते आणि तिथून आपल्या घरापर्यंत येण्याची त्याची जी जर्नी आहे, ते जर्नी आपल्याला ह्या फ्लो चार्ट्समध्ये शो करायची आहे. यूज इन्फॉर्मेशन फ्रॉम द लेसन, की जी इन्फॉर्मेशन आपल्याला लेसनमध्ये दिलेली आहे ती इन्फॉर्मेशन आपल्याला इथं शो करायची आहे, दाखवायची आहे. तर प्लांटेशन सगळ्यात पहिले बघा, चहा प्लांटेशनमधून आपण प्लंग करतो, त्याला तोडतो, मग त्या पानांना काय करतो आपण, वाढवतो. म्हणजे आपण इथं लिहूया लिव्ज ड्राईड. ओके, लिव्ज, ओके, लिव्ज ड्राईड. ओके, देन लिव्ज क्युअर्ड, मग त्यांना स्वच्छ करतो. लिव्ज प्रोसीड, मग त्यांच्यावर प्रक्रिया करतो आणि प्रक्रिया करून झाल्यानंतर त्यांना हवा बंद करतो. म्हणजे दे आर पॅक्ड, दे आर पॅक्ड. ओके, अँड सोल्ड टू अस, आणि नंतर ते आपल्याला विकले जातात. ओके, आय होप यू माइट बी अंडरस्टूड.